आम्ही श्री अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ यांच्या मठामध्ये आलेलो आहोत. आपण समोर पाहत आहात हा वटवृक्ष येथील श्री अक्कलकोट स्वामींची पादुका असणारा हा मठ आहे आणि इथे समोरच एक मंडप आहे. या मंदिरासमोर एक वटवृक्ष आहे आणि त्या वटवृक्षाच्या नंतर एका मंडपामध्ये लोकांना पारायण करण्याची जागा आहे आणि तिथे बसून लोक पारायण करतात, जप करतात. तर असे हे अक्कलकोटचे स्वामी महाराजांचे मंदिर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. या मठामधून दर्शन घेऊन आपण बाहेर पडल्यानंतर आपण उजव्या बाजूला संपूर्ण तिथे मंदिरामध्ये रांग लागते आणि त्या मंदिरामध्ये आपण बरीचशी प्रसादाच्या साहित्याची दुकाने आहेत. ती दुकाने पार पडून गेल्यानंतर आपल्याला समोर प्रसादालय आहे आणि या प्रसादालयामध्ये दुपारी 12ची आरती झाल्यानंतर येणाऱ्या भक्तांना प्रसादाची सोय केलेली आहे. बरेचसे भक्त इथं येऊन प्रसाद घेतात आणि प्रसाद घेतल्यानंतर ते तिथे काही खरेदी असेल तर ती खरेदी करतात आणि आपापल्या गावी निघून जातात. तर असे हे कित्येक वर्षापासून चालू असलेली ही प्रथा इथे संपूर्ण भक्तांना दर्शन तसेच महाप्रसादाची सोय अतिशय उत्तम आहे. तसेच इथे वाहनतळ देखील आहे आणि इथे राहण्याची सोय देखील भक्तनिवासामध्ये अतिशय उत्कृष्ट आहे. कोणीही भक्त जर येणार असेल तर त्यांनी अगोदर इथे या मठामध्ये आपण जर कळवलं व्यवस्थापकांना तर तिथे राहण्याची सोय देखील होऊ शकते. तर असे महाराष्ट्रामधील प्रसिद्ध असे अक्कलकोट स्वामींचे दर्शन घेण्यासाठी खास लोक इथे येत असतात. हे मंदिर तुळजापूरपासून देखील 50 किलोमीटर अंतरावर आहे आणि सोलापूरहून देखील येथे येण्यासाठी बसेस आहेत. साधारण 45 ते 50 किलोमीटर अंतरावर सोलापूर गाणगापूर रस्त्यावर हे मंदिर आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. आपण येथे जरूर या. इथे छत्रामध्ये देखील एकावेळी 400 ते 500 लोकांची अतिशय उत्कृष्ट अशी व्यवस्था असते. प्रसाद देखील अतिशय स्वादिष्ट असा असतो आणि इथले सेवक देखील सर्व भक्तांची प्रामाणिक